नमस्कार, मी नितीन नरवाडे आणि हॅलो नांदेडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण अनेक वेळा मान्यवरांना बोलत असतो आणि त्यांच्याकडून सामाजिक ज्या घडामोडी घडतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या सोबत जे आहेत ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण कार्याध्यक्ष, नांदेडचे कार्याध्यक्ष आपल्या सोबत आहेत. सोबतच मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रतिनिधी राजेश भाऊराव पावडे हे आपल्या सोबत आहेत. अनेकदा आपण आता सध्याला पाहतो की विधानसभा निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती आपल्याला इतरत्र प्रतिनिधी आपल्या जागी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजच्या ज्या या कार्यक्रमामध्ये आपण राजेश भाऊराव पावडे हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची पुढचं विजन काय आहे आणि एकंदर त्यांचा प्रवास जो आहे ते आपण सगळं काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, स्वागत आपलं सर. नमस्कार. सुरुवात आपण औपचारिक प्रश्नापासून करूयात. सुरुवात तुमचा परिचय एकंदर आम्हाला सांगा. नमस्कार, मी राजेश भाऊराव पावडे, राहणार पावडेवाडी, तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे. तसं पाहिलं तर माझं बालपण पावडेवाडीतल्या रहिवासी, माझं शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आहे. आम्ही तसं नांदेडला सुद्धा आमचं फुलेनगर इथे घर होतं आणि माझं बालपण फुलेनगर नांदेडलाही काही वेळ झाला आणि काही आता गाव म्हणजे नांदेड जवळ असल्यामुळं पावडेवाडी नांदेड याचा डिफरन्सच 5-7 किलोमीटरचा, 7-8 किलोमीटरचा असल्यामुळं आम्ही मॅक्झिमम वेळ शहरातही होतो आणि ग्रामीण भागातही होतो. आता बालपण म्हटल्यानंतर मी तसं फुलेनगरला जिजामाता शाळेमध्ये आम्ही 4थीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर पीपल्स हायस्कूलला 10वीपर्यंत शिकलो आणि पीपल हायस्कूलनंतर यशवंत कॉलेज इथे आम्ही कॉलेजचं जीवन म्हणजे BSc वगैरे केलेलं आहे. त्याच्यानंतर फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसीसुद्धा मी यशवंत कॉलेजच्या फार्मसी कॉलेजमध्ये केलेला आहे. नक्कीच साहेब, हा तुमचा संघर्ष फार मोठा आहे, परंतु एकंदर परिवाराबद्दल काय सांगाल? कसा परिवार होता आणि नेमकं आई वडिलांबद्दल आणि वडील नेमकं काय करत होते याच्याबद्दल काय सांगाल? माझे वडील कैलासजी भाऊराव पावडे हे स्वातंत्र्य सैनिक होते. आई लक्ष्मीबाई आणि माझे वडील हे आमच्या वडिलाला 3 भावंडे होते. एक मोठा परिवार होता आणि परिवारामध्ये सगळ्यात मोठे माझे वडील असल्यामुळे त्यांच्यावर खूप जिम्मेदारी होते आणि एक सदन परिवारातले आमचं कुटुंब होतं. जवळपास 250-250 एकर जमीन त्या काळामध्ये आम्हाला होती पावडेवाडी. माली पाटील म्हणून आम्हाला समजलं जायचं. आता माझे वडील जे आहेत ते पद्मश्री शामरावजी कदम, कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्यासोबत राहायचे आणि शारदाभवन शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये माझ्या वडिलांचा सुद्धा सहभाग आहे. माझे वडील मरेपर्यंत शंकरराव चव्हाण साहेबांसोबत व शामराव कदम हे संस्थेचे उपाध्यक्ष त्यांच्यासोबत माझे वडील संचालक तिथं होते. राहिली गोष्ट वडिलांबद्दल सांगायचं झालं तर वडील एक शेतकरी कुटुंबात असल्यामुळे सर्व लोकांना मध्ये मिसळून राजकीय थोडा बहुत आम्हाला राजकीयसुद्धा अनुभव म्हणजे पॉईंट आहेच, पण असं नाही की फार मोठे राजकारणी, पण आपलं एक चांगलं याच्यात आमचे मोठे आता परिवाराबद्दल झालं हे झालं वडिलांच्या भावाचं वगैरे. आम्ही तिघं जाऊन हे भाऊ वारले माझे बालासाहेब पावडे म्हणून. माझे मोठे भाऊ पांडुरंग भाऊराव पावडे हे आज BSc मॅथ आहेत, त्या काळात ते खूप शिकलेले होते. मोठे भाऊ माझंसुद्धा एज्युकेशन चांगलं झालेलं आहे आणि आम्ही तसं एकत्रित कुटुंबात होतो. त्याचं आता काम ज्याचे वेगवेगळ्या कामाला वगैरे आम्ही तसं काम चालू. नक्कीच साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे वडील सुद्धा स्वातंत्र्य सैनिकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शंकरराव चव्हाण साहेबांसोबत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तेव्हाचा एखादा किस्सा तुम्हाला आठवतो काय? आता ITI इथे आता नांदेडला जे किसान मॉल आहे त्याच्या बाजूला आमचं कॉम्प्लेक्स होतं. त्या इसवी सन कितीची गोष्ट आहे? जवळपास एक 20 वर्षाखाली जमतं. बरं, त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेब गृहमंत्री भारताचे होते. त्यावेळेचा किस्सा असा होता की शंकरराव चव्हाण साहेब दिवाळीला 100% आमचं एक पावडे प्रोडक्ट्स नावाचं एक युनिट होतं, आमचे मोठे भाऊ पाहिजे ते. आणि तिथं त्यावेळेस तर आम्ही कॉलेजला वगैरे होतो. चव्हाण साहेब आवर्जून एक मुडक्या वगैरे त्या काळामध्ये काय थोडं काय हे नव्हतं बरोबर जे फर्निचर. आणि एक दिवसाचं आमचं या बिल्डिंगचं काम चालू होतं, अशा बल्ल्या वगैरे लावले. त्याच्यातून ते पोलीसचा गाडा वगैरे पाहून आम्ही एकदम परेशान झालो. ते कमांडो जो हे ते सगळे आपली कमांडो घेते आणि चव्हाण साहेब त्यावेळेस आमच्या इथं पान सुपारीला दिवाळीला आले होते आणि त्यावेळेस आम्हाला पाहून आणि आमच्या वडिलाला आणि आम्हाला आमच्या फॅमिलीला पूर आनंद झाला. प्रत्येक दिवाळीला आमच्याकडे चव्हाण साहेब आमच्याकडे यायचे. तर एकंदर चव्हाण साहेबांसोबत म्हणजे की शंकरराव चव्हाण साहेबांसोबत तुमचे वडील होते काम स्वातंत्र्य सैनिकामध्ये, म्हणजे की थोडा बहुत का होईना समाजकारणाचा जो वारसा जो आहे तो आपल्याला लाभलेला आहे. परंतु एकंदर शिक्षणाबद्दल काय सांगाल? कॉलेजचे काही किस्से सांगा आणि किंवा किती शिक्षण तुमचं झालं याबद्दल. नाही, शिक्षणाबद्दल कसं माहिती आहे का, आमच्या म्हणजे फॅमिलीत असं होतं. आता माझी बहीण असो, माझे भाऊ असो, ते त्या काळात मी वेल क्वालिफाईड होते. आता माझे मोठे भाऊ जवळपास
72-73 वर्षाचे आहेत आदरणीय पांडुरंग भाऊराव पावडे साहेब. तर त्यांचं त्या काळामध्ये BSc मॅथ होतं आणि BSc मॅथ होतं. माझे म्हणजे भाऊजी म्हणजे बहिणीचे मिस्टर ते सुद्धा काय म्हणजे BE सिव्हिल करून त्या UPSC MPSC थ्रू ते डायरेक्ट एज्युकेटिव्ह होते, कार्यकारी अभियंता आहेत. बहीणसुद्धा माझी त्या काळात ग्रॅज्युएट 12वी नंतर 12वी सेकंड इयरपर्यंत शिकलेलीच आहे. तसं वारसा शिक्षणाचा आहे. माझंसुद्धा जवळचं BSc सेकंड इयरला होतो आणि त्या काळामध्ये काय एकदम फार्मसी कॉलेज नवीन तयार झालं आणि माझ्या वडिलांना चव्हाण साहेब आणि कदम साहेब म्हणले बाबा भाऊरावजी आता आपल्या इथं फार्मसी कॉलेज झाली, त्या मुलांना वगैरे टाका. आता चव्हाण साहेबांना सांगितलं म्हणून वडिलांनी मला ते फार्मसी कॉलेजला मला म्हणजे हे टाकलं आणि मी आता सध्या मी फार्मसी त्या काळात झालो, मेडिकल वगैरे दुकान टाकलं होतं पण ते काय मला जमलं नाही. बरं, तेव्हाच एखादा असा किस्सा आहे का कॉलेजचा काही म्हणजे की सांगण्याजोगा? नाही, त्या काळात काय माहिती आहे काय की यशवंत कॉलेजला ग्राउंड मोठं वेगळ्या तिथं आमच्या त्या काळात म्हणजे निवडणुका फार भारी व्हायच्या. बरं, विद्यार्थी संसदेच्या जी निवडणुका व्हायच्या, आता पीपल्स कॉलेजच्या वेगळ्या, यशवंत कॉलेजच्या वेगळ्या, आमच्या गडबाच्या वेगळ्या. म्हणजे त्या काळात फार तुंबळ. त्या आमच्या काळामध्ये वर्धाचार्य नावाचे प्राचार्य होते, वर्धाचार्य होते काही दिवस. गोरा मैशेकरच्या नंतर वर्धाचार्य होते आणि वर्धाचार्य अत्यंत कडक होते आणि आम्ही थोडं दंगामस्ती करायचो. ग्रामीण भागातून यशवंत कॉलेज ही संस्था जी काढली होती म्हणजे शारदा शिक्षण संस्था यशवंत कॉलेज ही बहुजनांची संस्था असल्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओघ फार होता. त्यामुळे विद्यार्थी वगैरे खूप तिथं राहायचे आणि चांगल्या म्हणजे खूप आम्हाला त्याच्यात मजा यायची. मुळात साहेब तुमचं फार्मसीचं शिक्षण झालं, परंतु ह्या राजकारणाकडे कसं वळाला त्याबद्दल काय? नाही, त्या काळात कसं माहिती आहे काय, त्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळामध्ये यशवंत महाविद्यालयामध्ये असो किंवा दुसऱ्या कोणत्याही महाविद्यालय असो त्यावेळेस विद्यार्थी संसदेच्या निवडणुका फार टफ व्हायच्या म्हणजे. आणि त्या काळामध्ये मी विद्यार्थी संसदेत मी यशवंत महाविद्यालयामध्ये ज्युनियरचा प्रेसिडेंट होतो यशवंत कॉलेजमध्ये. आणि पीपल्स हायस्कूलमध्ये सुद्धा मी मॉनिटर होतो. जवळपास 5वी ते 10वीपर्यंत मॉनिटर होतो. तिथं मुख्याध्यापक डे एक दिवस साजरा करायचे, एक दिवस मुख्याध्यापक करायचे म्हणजे तिथल्याला. तिथून पुन्हा यशवंत कॉलेजला सुद्धा मी जवळपास 2 वेळेस विद्यार्थी संसदेचा म्हणजे ज्युनियरचा प्रेसिडेंट होतो. आणि त्या अनुषंगानं असं राजकीय एक आवड निर्माण झाली. कार्यकर्त्याचे मित्रपरिवार जमा करायचा, सर्व धर्मातील मित्र वगैरे जमा करणे, गप्पा मारणे आणि या अनुषंगानं. आणि त्या काळामध्ये काय माहिती आहे काय, मोटरसायकलीला फार डिमांड राहायचं. बरोबर आहे. आता आमच्या मोठ्या भावाकडे एक 45-44 SD गाडी होती. ती SD गाडी मी कधी मला द्यायची. ते गाडी हे ते त्या अनुषंगानं आपलं राजकारणाचा म्हणजे त्या काळापासून मला राजकारणाची आवड होती. त्याच्यानंतर झालं काय की इथं पहिलं युवक काँग्रेसचे अध्यक्ष JP पाटील होते, नंतर प्रताप चिखलीकर झाले. चिखलीकरांच्या काळामध्ये पासून आमची इथे म्हणजे युवक काँग्रेसचा मला कडू हे भेटलं समजा, मला हरकत नाही. आणि नंतर अशोकराव चव्हाण साहेबसुद्धा त्याचं शिक्षण पूर्ण करून नांदेडमध्ये आली. त्यावेळेसपासून आम्ही त्याच्यासोबत म्हणजे प्रयत्न केला म्हणजे त्याच्यासोबत युवक काँग्रेसमध्ये आम्ही काम केलं. साहेबसुद्धा युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशवर काहीतरी पदाधिकारी होते. आम्ही तालुक्यापासून तालुका उपाध्यक्ष, आमच्या वेळेस तालुक्याचे पंजाबराव चिमेगावकर म्हणून एक आढाव तालुका अध्यक्ष, त्यावेळेस मी उपाध्यक्ष होतो. पुन्हा जिल्ह्यावर सरचिटणीस झालो. सरचिटणीस करता बाकी आता राजकीय सगळे म्हणजे अनुभव त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन, वेगवेगळे किस्से. पुन्हा या निवडणुकाचे वेध म्हटलं तर वेगवेगळ्या आता समजा लोकसभेच्या निवडणुका असोत, विधानसभेच्या निवडणुका असोत, त्या काळामध्ये आमचा भाग हा शिवसेनेचा फार बालेकिल्ला होता प्रकाश खोडकरच्या काळापासून. आणि तिथं सभा घेणं किंवा कार्यक्रम घेणं, पावडेवाडी इथला जवळपास बराचसा म्हणजे एरिया हा शिवसेनेला हे होता. DR देशमुख होते काही दिवस आमदार, नंतर खेडकर झाले. आणि त्या काळापासून आम्ही काय केलं की निमगाव सर्कल, पावडेवाडी सर्कल या दोन्ही सर्कलमध्ये काँग्रेसची बांधणी करण्याचं युवक काँग्रेसपासून आम्ही तिथं खूप म्हणजे भानगडी करू कार्यकर्त्याला जमून आम्ही इमानीत बरेच पक्षाचं एकनिष्ठेनं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहोत. नक्कीच साहेब, म्हणजे का हा तुमचा जो प्रवास आहे तो फार मोठा आहे, संघर्ष पण फार मोठा आहे. म्हणजे अगदी कॉलेजच्या जीवनापासून ते आत्तापर्यंत तुम्ही म्हणजे राजकारणाकडे एकंदर वाटचाल चालू झाली. म्हणजे की एक तुमच्याच म्हणजे की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पक्षश्रेष्ठीकडं उत्तर मतदारसंघातून तुम्ही अर्ज पाठवलेला आहे, परंतु जनतेनं तुमच्यावर काय विश्वास ठेवावा? नाही, विषय असा आहे की मी
जवळपास आता तुम्हाला जो मी प्रवास सांगितला, एक तर नांदेड उत्तर म्हणजे नांदेड मतदारसंघ जो होता, पहिला नांदेड मतदारसंघ होता, आता नांदेड उत्तर दक्षिण झालेले आहेत. आता नांदेड उत्तरबद्दलच बोलायचं झालं ते 44-45 खेडे आहेत ग्रामीण भाग. माझं कसं झालं, एक तर पावडेवाडी एरिया गाव मोठं आहे, गावातला असो माझे आता या असतील कोणी कोणत्या पक्षात गेला असेल कुठं काय असं मला बोलायचं नाही, जास्त बोलायचं नाही. मॅक्झिमम ग्रामपंचायतचा म्हणजे माझे चुलत शिवाजीराव असो, माझे सख्खे भाऊ बालासाहेब पावडे जे वारलेत ते सुद्धा ग्रामपंचायतला सदस्य, सरपंच, माझी आई सरपंच राहिलेली त्या काळामध्ये ग्रामपंचायतची. आणि आम्हाला एक वारसा आहे आमच्या फॅमिलीला. आता मी असं म्हणणार नाही की माझ्यासोबत काही बीजेपीत गेलेत ना, आता गावामधल्या भाऊकी म्हणा, आपले चुलत भाऊ म्हणा, घरातले माणसं जे आहेत ते कोणी कोणत्या पक्षात गेले. शिवाजीराव पावडे सरपंच होते, आमचे भाऊच होते ते सुद्धा. आता प्रताप पावडे वगैरे आहेत, पण ते फॅमिलीतले होते, ते बीजेपीत आता काम करतात. मी त्याचं हे म्हणणार नाही मी ते माझे आहेत म्हणून. पण एक सांगतो की आम्ही पावडेवाडीच्या याच्यात असो की तुमच्या लोकल बोर्ड असो, याच्या बोर्डापासून माझी वडीलही माझ्या एक ज्यावेळेस मार्केट कमिटीची फाउंडेशन सुरुवात झाली होती त्यावेळेस माझे आजोबा असतील, वडील असतील, मार्केट कमिटीला होते. आता नाव त्या म्हणजे आजचं नंतर इथे आली नाहीत. आणि एक दोनदा मी मार्केट कमिटीला मी स्वतः उभं राहिलेला आहे. मी बऱ्याच निवडणुकाचा प्रयत्न केला आहे. मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या नेत्याच्या आशीर्वादामुळे मी वयाच्या 30व्या-32व्या वर्षी मराठवाड्यात सहकारी साखर कारखान्याचा संचालक होतो. त्यावेळेस शिवसेना बीजेपीचं सरकार होतं, त्या काळामध्ये मी संचालकही होतो. माझ्यासोबत म्हणजे मला म्हणजे पक्षानं मला त्याच्या संधी दिली होती आणि आम्ही संधीचं सोने केले. त्या काळात आम्हाला कळालं की शेतकऱ्यांना काय लागते, शेतकऱ्याच्या काय अडचणी असतात. आणि अनुषंगाने आम्ही नेहमी आंदोलनाचा असो काँग्रेसच्या नेत्याच्या मार्फत आम्ही त्यावेळेस कामं करायचो, आतापर्यंत केलेलं आहे. अगदी खरं आहे. जर करता जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला आणि संधी जर मिळाली तर कुठले प्रश्न मार्गी लावाल तुम्ही सर्व? आता विषय असा झाला आहे की मी तुम्हाला फक्त मराठवाडा सहकार साखर कारखान्याचं सांगितलं. त्याच्यानंतर मी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा संचालक होतो, पण त्याला मला जास्त दिवस संधी भेटली नाही. एक 6-7 महिने मला त्याचा योग भेटला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेला संचालक माझी मिसेस आहे आता संगीता राजेश पावडे, आत्ता जे या रनिंग संचालक आहेत माझ्या मिसेस मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून. आता मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मी असं म्हणणार नाही की आम्ही कर्ज फार जास्त द्यायलो. मध्यवर्ती बँक आजच्या घडीला लेवलला आलेली आहे. जेवढं जमेल तेवढं शेतकऱ्याचं, सामान्य लोकांचं कामं करणं हा आमचा उद्देश आहे. आणि त्या अनुषंगानं आमचे जे शाखा आहेत, आता मधल्या काळामध्ये बँक बंद का पडली होत्या हे का ते या विश्लेषणात जाणार नाही तिथं कोण होतं. पण आता बँक चांगली चालू आहे आणि आमचं काम चांगलं चालू आहे. आता राहिली गोष्ट तुम्ही जे म्हणता की तुम्ही संधी का मागता, तुम्हाला एक सांगतो, मागच्या पिरियडमध्ये जे बी नेते होऊन गेले काय जे आले, आता जे त्यांनी आमदार होतं, मी असं म्हणणार नाही की त्यांनी निधीचं यायला आहे. आम्ही परवा आम्ही जे आता या महिन्यात 2-4 महिन्यामध्ये आम्ही जे कार्यक्रम कामं सुरू केले, तर आता एक आम्ही खोके आंदोलन सुरू केलं होतं. खोके आंदोलन म्हणजे लोकांना वाटलं खोक्या विकायचं काय, पण खोक्या आंदोलनाचा उद्देशच हे होता की ग्रामीण भागातील असो की शहरातील रस्त्याची समस्या असो, ड्रेनेजच्या समस्या असोत, कचऱ्याच्या समस्या असोत, ट्रॅफिकच्या समस्या असोत, की तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरं सांगतो नांदेडचे लोक वैतागून गेले ट्रॅफिकमुळे. शिवाजीनगरपासून वजिराबादपासून निघालो आपण. आता हे नेते काही लोक म्हणायचं आता ओव्हरब्रिज केला पाहिजे, हे केला पाहिजे, इतके दिवस का केलं नाही. बरोबर. विषय काय आहे माहिती आहे काय, आता काही लोकांनी परवा एक मुलाखत मी ऐकली का नेत्याची की बाबा आता वर्कशॉपपासून आपण ओव्हरब्रिज केला पाहिजे. अरे हो बाबा, तुम्ही होत्या ना 15-15 वर्ष 10-10 वर्ष आमदार होत्या, तुम्ही काय केलं नाही त्यावेळेस ओव्हरब्रिज, मंत्री होत्या तुम्ही, ओव्हरब्रिज आता तुम्हाला आता इतके दिवस का केलं नाही तुम्ही. आमचं एकच म्हणणं की आता अशी भानगड आहे की आता तुम्हाला सांगतो शिवाजीनगर असो, प्रत्येक स्टॉप छत्रपती चौक असू द्या, त्या छत्रपती चौकात बुधवारच्या बाजारी 1-1 तास तिथं ट्रॅफिक बंद राहते. ITला जास्ती सगळ्या चौकामध्ये ट्रॅफिकचा धिंगाणा उडालेला आहे, गुंडेगिरी वाढलेली आहे. तुम्हाला सांगतो बाजारात गेल्या तर मंगळसूत्र जोर आली तर म्हणजे सगळा धिंगाणा उठला आहे. राहिली गोष्ट रस्त्याच्या खड्ड्याची, तुम्ही आताही पहा की एवढे खड्डे जास्त आहेत. म्हणजे छोट्या मोठ्या गल्ल्यामध्ये असतो, एक तर रस्ते अरुंद होतो, रुंद नाहीतच, मेन रस्ते अरुंदच होतं आणि छोटे रस्ते जे तुम्ही असं माहिती आहे काही तुम्हाला सांगायची जरूरत नाही. आणि त्याच्यामध्ये काय व्हायले की म्हाताऱ्या माणसाचं चाललं मुश्किल आहे. मी आता काही जास्त बोलणार नाही याच्या माध्यमातून की, पण खड्ड्यामध्ये अशी अवस्था आहे की पाय टाकला तर कधी कुणाचा आता काय पाय खाली कुठे जाईल खड्ड्यात, अशी अवस्था ही खरी गोष्ट आहे. आणि आताचे आमदार सध्या रनिंगचे आमदार जे आहेत
तर ते म्हणतात की बुवा आम्ही एवढा निधी आणला, 1000 कोटी आणले, 500 कोटी आणले, 2000 कोटी आणले तर श्वेतपत्रिका काढा ना, दाखवा ना किती कामं झाली तर काय केली ते श्वेतपत्रिका काढा तुम्ही आणि तुम्ही जनतेला सांगा इतके पैसे आले, इतके कामं पूर्ण झाले तर इतकं काय काय झाले ते. म्हणजे हे झालं ते झालं ते झालं पहिले नाही काही पहिले याच्या अगोदरही काय होऊन गेले. ते म्हणतात मी हे केलं ते केलं. अहो तुम्हाला सांगतो पाणी कुठं आलो पाईपलाईन जाऊ द्या आतलंच राहते. विषय असा आहे की कामं लोक काही खुश नाहीत. आता आमचं एकच म्हणणं आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला एक सांगतो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू बाबा आता जे 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 मामला बिघडलेला आहे ते दुरुस्त करून घ्यायचा प्रयत्न करू. आता उदाहरण घ्या पावडेवाडी ग्रामपंचायत हा एरियामध्ये जवळपास 40-50 नगर आहेत. एरिया मोठा आहे. मी असं म्हणणार नाही की ग्रामपंचायत तुम्ही जे आता म्हणसाल की पावडेवाडी तुमचंच आहे. आमचा आणि तुमचा विषय नसतो. कामं जिथं चांगले झाली तिथं चांगलं झालं म्हणावं लागेल. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा काही कामं रस्ते परवानगी अशा दिलेली आता म्हणजे तुमच्या रस्त्याच्या असो त्याला लेआउटचे आहे ते की रस्ते लहान होतं खूप एक बोळं असे चाललेले कुठं नाल्या नाहीत, पाणी पुरवठ्याच्या नळाचे कनेक्शन नाहीत, म्हणजे कामाच्या सगळा बुजवारा झालेला आहे. आता तुम्हाला सांगतो आता इथं उमरेकर मंगलकार्याच्या बाजूला जे यशोर विहार कॉलनी आहे त्याच्या बाजूला जवळपास एक 10-5 हजार लोकांची वस्ती झालेली आहे. आता हे तिथं पावसाळ्यासारखा चिखल म्हणजे पावसाळ्यात आहेच टोंगळीत त्याला चिखल आहे. ती लोक आता उपोषणाला बसले. तुमचं समोरचं व्हिजन नेमकं काय असेल याबद्दल काय सांगा. नाही काय झालं माहिती आहे काय, सर्वप्रथम नांदेडचं जे म्हणजे पूर्ण नांदेडचंच म्हणतो बरं काय, एक तर रस्ते फार रुंद येतं. रस्ते रुंद येतं. नांदेड उत्तरपुरतंच बोलायचं झालं तर यांनी काय केलं आहे की जे कामं सगळे कामं पद्धतशीर व्हायला पाहिजेत, नियमानं व्हायला ते झालीच नाही. जे कामं नको करायला पाहिजे ते करून ठेवले. उदाहरण घ्या वर्कशॉप ते विमानतळ रोड ते डबल खोदून ठेवला आहे जे चांगला होता. आता त्याच्या टेंडरमध्ये असेल काय असेल ते आम्हाला कळत नाही, पण ते रस्ता जिथं करायचं नव्हतं तिथं करून ठेवून तिथं पसारा करून ठेवला आहे. हे काय करायचं माहिती काय, जिथं करू नाही तिथं करायला येतं. आता आमचा एकच समजा उदाहरण ईश्वरी कृपेनं आम्हाला तिकीट दिलं आणि पुढचं जर मला संधी मिळाली जनतेच्या सेवा करायची सर्वप्रथम GST मी कमी करीन. GSTचा हा विषय नुसता व्यापाऱ्यापुरताच म्हणून नाही, व्यापाऱ्याला तर 18% GST लागायलीच, पण बाकी तुम्हाला सांगतो शेती अवजारावर लागायली, शेताच्या खतावर लागायली, शेतीला जे उपयोगी म्हणजे तुमचे औषधी आहे त्याच्यावर GST लागायली आणि याच्यामध्ये शेतकरी भरडला चालला आहे. तुम्हाला अतिशयोक्ती वाटत शेतकरी जे आता कापसाला सोयाबीनला जे औषधी फवारायलेत पहिलं 10 ml मध्ये एक म्हणजे ती भाषा तुम्हाला शेतकऱ्यांना कळत ती भाषा एका छोट्या डबीमध्ये 1 एकर 1.5 एकर वावर व्हायचं. आता काय झालं आहे दिसायला तर डबा मोठा आहे. माझा तर स्पष्ट आरोप असा आहे की त्याच्यामध्ये सुद्धा भेसळ आहे. त्या औषधामध्ये भेसळ, खतामध्ये भेसळ. 40 किलोची बॅग असली तर 35 किलोची बॅग यायली. असे वेगळे फंडे चालू होतं. कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील किंवा जनतेला शहरातील असो आणि इकडं तर GST वाढाले, इकडं तर इकॉनॉमी सांगायला की भारत इकॉनॉमीमध्ये 3ऱ्या नंबरवर आला आहे कोणत्या की नव्हते आम्हाला काही जास्त कळलं. पण याने एक तर या सगळ्या लोकांची लुबाडून आमचं स्पष्ट आरोप आहे की हे ते लोक GSTच्या माध्यमातून लोक जनतेची लूट करत आहेत. राहिली गोष्ट रस्त्याची असो की पाण्याची असो, तुम्हाला सांगतो आत्ताही तुम्ही पहा पावसाळा चालू आहे. काही भागामध्ये पाणी स्वच्छ, काही भागामध्ये दूषित. हा काय फंड आहे. एका वालला पाणी चांगलं, एका वाला. आता महापालिकेच्या निवडणुकाच नाहीत, महापालिकेमध्ये मनमानी कारभार चालू आहे. लोक कोणी कोणाला बोलायला तयार नाही. एक तर याची निवडणुका घ्यायची मनस्थिती नाही. दुसरी गोष्ट हे काम करते एवढंच नियंत्रण नाही. संबंधित जे आमदार आहेत त्याचं वचक नाही. उगा आपलं काहीतरी आपलं कुठं उद्घाटन करायचे हे करायचं ते करायचं आपलं पेपरवाजा करून हे चालणार नाही. आणि ही गोष्ट जनतेला माहीत आहे. तुम्ही आताही पहा शिवाजीनगर एरियामध्ये जिथं फार मोठमोठे लोक राहतात त्याच्या अलीकडचा जो भाग आहे मी असं म्हणेल श्रावस्तीनगर असो, श्रावस्तीनगरमध्ये जर आता पावसाळा आला की तिथं महावीर स्वाती टोंगळे इतकाला पाणी साचते. आज 10 वर्ष झालं श्रावस्तीनगर असो तुमचं कोणती गंगा आपल्या गंगा कॉलनी, गंगा चाळ, देगाव चाळ वगैरे हा जो भाग आहे खडकपूर या एरियातला आज 10 वर्ष झालं तिथं जवळपास माझा एक आता 10-1,000 लोक राहत असतील, 10-15,000. त्या लोकांना काय हालतं. पावसाळा नाही जास्त आपल्या इकडं, पाऊस जर मोठे झाले तर त्याची काय यातना ते तुम्ही सगळ्यांनी त्यांना स्वतः पाहावे. ते आमदार काय करावे त्या एक गोष्ट. दुसरी गोष्ट खेड्यापाड्यातले जे रस्ते येतं काही रस्ते चकाचक दिसायला येतं. प्युअर बाटला सगळ्यात जास्त प्राधान्य
पेवर ब्लॉकला प्राधान्य. आता तुम्ही समजून घ्या पेवर ब्लॉकला का प्राधान्य. बाकी कुठं रस्ता नाही, पेवर ब्लॉकचे रस्ते सगळीकडंच, गली बोळामध्ये पेवर ब्लॉक, इकडं पेवर ब्लॉक, ते पेवर ब्लॉकवाल्याचं कारखानदार पेवर ब्लॉक काय काय आता विचार अभ्यास करते. पेवर ब्लॉकला त्याचं प्राधान्य आहे. आणि बाकी कामामध्ये जे आहे तर ते रस्त्याचा असो, पाण्याचा विषय असो, कचऱ्याचा असो. आता मला सांगा महापालिकेचं आहे तर तुम्हाला आताही कचऱ्याच्या कुंड्या बरोबर नाहीत, कचऱ्याचे घंटा गाड्या बरोबर नाहीत. नगर आपलं ग्रामपंचायतीचा तर विषयच नाही, पण महापालिकेचे जे आहेत तुम्ही आताही चला, तुम्हाला छत्रपती चौकाच्या पलीकडचे कॅनल रोड आहे त्या रोडनं ढिगारीच्या ढिगारी कचऱ्याची दिसते. भारत इस्कर रोड तर मोठाले आहेत आणि सगळा या थोडा भोजवारा उडालेला आहे. आणि आमचं एकच विजन आहे की सामान्य माणसाची कामे व्हावेत, गोरगरीब जनतेची कामं व्हावेत, रस्त्याचे कामं व्हावेत, पाणी पुरवठा स्वच्छ व्हावा, आरोग्याच्या बाबतीमध्ये काही कपड्या असली, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पहिला प्रश्न आमचा GST कमीसाठी आमचं त्याच्यात आवाज उठवू. आणि जमल तेवढं आम्ही, कारण शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं आम्हाला या गोष्टीची माहिती असते, आम्ही त्या आयुष्यामध्ये प्रयत्न करू. जे विद्यमान आमदार आहेत ते विद्यमान आमदार मुख्यमंत्र्याच्या निकटवर्तीय समजले जातात, परंतु नांदेड उत्तरचा म्हणावा तसा विकास झाला का, काय वाटतं याबद्दल? नाही, विषय असा आहे की आमदार बालाजीराव कल्याणकर खरंच मुख्यमंत्र्याची निकटवर्ती आहेत, सर्वांनाच माहीत आहे. आमचं एकच म्हणणं आहे पण आमचं निधी जे त्यांनी खूप आणला त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. निधी आणला पण जिथं खर्च व्हायला पाहिजे होता तिथं खर्च झाला नाही, जिथं अयोग्य जागी खर्च झाला. तुम्हाला एक सांगतो, आता इथून मोर चौक ते पावडेवाडी अक्षरशः लोक उपोषणाला बसले तर कैतिक पडायले, ते किती काय काय सगळा गोंधळ उठला, उपोषणा किती आंदोलन व्हायले. आता हा रस्ता बरेच दिवस झालं म्हणजे कमी जास्त व्हायला, कधी थोडा बहुत मुरुम टाकतात, बुजवणे करतात, पुन्हा चालू. आता हे टेंडरच तर झाले म्हणतात, एवढाले पैसे आले तर ते गेले कुठं. उदाहरण घ्या, छत्रपती चौक ते पावडेवाडी जे आहे आपला लिंबगावपर्यंत, लिंबगावचा रस्ता, त्या लिंबगावच्या रस्त्याचं काम जवळपास 3 वर्ष झालं चालू आहे. लिंबगाव म्हणजे चोडाव्यापर्यंत, समजा आपली जी आधी चोडाव्यापर्यंत तिथपर्यंत 3 वर्ष झालं काम चालू आहे. आणि एक साईड अर्धवट झालेली, एक साईड पूर्ण व्हायली, कोणतं नक्की आणि इतका गोंधळ उडालेला आहे. मी प्रत्यक्ष त्यांना बरेचदा आम्हाला एक दोनदा कार्यक्रम भेटत, आम्ही त्याला विनंती केली की साहेब हे कामं तुम्ही थोडं लोकांना त्रास व्हायला आहे, ते कामं बरोबर एक तर काय माहिती, मग इतकं गडबड केल्या तर ही कामं बरोबर व्हायला आली. तर तुम्हाला तुमच्या वेळेस सांगतो, लिंबगावपासून गोपाचवाडी मार्गे नाळेश्वरला एक रस्ता केला होता डांबराचा, चकाचक केला होता. आणि एका 2 पावसाळ्यात मी ते उखडून गेला, अक्षरशः उखडून गेला, ही वास्तवता आहे. आणि नंतर ताबडतोब 8 दिवसामध्ये त्याला काय केलं, म्हणजे पुन्हा त्याचं रेती टाकून काय डांबरी टाकून पुन्हा त्याला हे केले. ही पद्धत जी आहे, ही कामाची पद्धत, ही लाखो रुपये करोडो रुपये जे खर्च होतात. आणि मी जे बोलायलो होते म्हणजे या जिम्मेदारीनं सांगायला तुम्हाला, जे घडे तेच सांगायला. आणि हे रस्ते असोत की लिंबगावचा रस्ता असो, पावडे इकडे ग्रामीण भागातला रस्ता असो. आता परवा आम्ही सुगाव नावचं गाव आहे इथं पावडेवाडीच्या बाजूला, तिथे जात होतो. रेल्वेच्या अंडरच्या खाली एक म्हणजे ब्रिज केला आहे रेल्वेचा, वरून रेल्वे जाते, खालचा ब्रिज आहे. तिथं पाण्याचा अंदाजच नाही, 2 माणसं मरता वाचले, मोटरसायकली गाड्या घेऊन घातले. आणि खरी गोष्ट तिथं डोक्या इतकं पाणी आहे. म्हणजे आता हे काम कोणाचं आहे, हे काम जनतेचं आहे काय, म्हणजे लोकप्रतिनिधीचं काम आहे की नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे की कामं चांगले झाले पाहिजेत, जे पाहिजेत ते. तुम्ही निधी आला म्हणून जे तोडायला जाहिराती देता, काय आमचं काय म्हणणं, तुम्ही निधी आणला असं पण ते निधी कामं बरोबर झालेत, हाच आमचा एक आक्षेप आहे. आणि तुम्ही सांगा ना जनतेला, श्वेतपत्रिका काढा, कामं किती झालेत, कसे झाले, किती कामं व्हायले ते तुम्ही काढा. आमचं काय म्हणणं आहे, दाखवा ना जनतेला किती आले, काय केले ते. म्हणजे हे केलं ते केलं नुसतं म्हणण्यापेक्षा करून आम्हाला सांगा तुम्ही काय केले ते. आणि ते सगळं, आणि आजकाल खेड्यापाड्याची जनता काही वेळी राहिली नाही की म्हणजे कोणा सगळ्याला आजकाल मीडियाच्या आधारे मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक जागी कळते आम्ही काय करालो, तुम्ही काय करायला, दुसऱ्याने काय केलं आहे, आणि कोण भेटला, कोण काय केलं, हे लोकांना लक्षात येते. कोणी म्हणते आम्ही आता बोलणार नाही मी जास्त, कोणी म्हणते आम्ही आतापर्यंत तुमच्या निष्ठावंत जाऊ, कोणी असं म्हणते, कोणी लोक जनतेला माहिती आहे कोण काय आहे, कोण किती काय आहे ते. आमचं काही म्हणणं नाही. आम्ही एकच सांगतो की आम्ही इमानीद्वारे काम केलेलं आहे, याच्या पुढे करत राहू पक्षाचं काम. पक्षानं संधी दिली तर आम्ही उभं राहतो, पण आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही पक्ष उभं राहतो, मी असं आहे मी तसं आहे. आम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. पक्ष जे आदेश देईल, श्रेष्ठी जे आदेश देईल ते आम्हाला मान्य राहील. आम्ही काय केलं आहे की गेल्या 15 दिवसाखाली पासून 15 दिवसापूर्वी आम्ही एक खोके आंदोलन घेतलं होतं. खोके आंदोलनाचाही तुम्हाला मी याच्या अगोदरही विषय काढला होता. आणि त्याच्यानंतर खड्डे मोजा बक्षीस जिंका, त्याचं आमचं म्हणणंच ते आहे की खड्डे मोजा बक्षीस जिंका म्हणजे याच्यात का आम्हाला आम्हाला काही त्याच्यात हे करून घ्यायचं नाही.
आमचं म्हणणं आहे की बा तुम्ही खरंच खड्डे आता आज तुम्हाला सांगतो जवळपास 4-5 हजार लोकांचे खड्ड्याचे आम्हाला हे आले फोटो आलेले आता लोकांचं इथं लोकांना हा निवड आवडला आणि हे लोकांना दाखवण्यासाठी म्हणून करायचं नाही तर आम्हाला पुढे भविष्यामध्ये काय करायचं आहे की हे खड्डे असोत की ग्रामीण भागातील असो की शहरी भागात आपल्या इथं शहरी भागात खूप मोठा भाग आहे जरी की पीरपुराण नगर असो इकडे एकता नगर असो श्रावस्ती नगर असो तुमचं सैलानी नगर असो असे वेगवेगळे जे जिथं सामान्य लोक राहतात जिथं सुविधा द्यायला भेटणं आल्या आता रेल्वे स्टेशनच्या भागाचा इकडचा गोकुळनगरचा काही भाग असो या भागामध्ये लोकांना जी सुविधा भेटणार पाणी पुरवठ्याच्या तुम्हाला आजही सांगतो बऱ्याच जागी नळाचे म्हणजे कनेक्शन तर आहेत पण पाणीच नाही आता उन्हाळ्यामध्ये काय काय हाल पाणीचं आपल्याला पाणी पुरवठा तर व्हायला पण इथं लोकांना पाणी पोहोचत नाही अशा काही जे बी समस्या असतील त्या समस्या आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही जे आता होत नाही ते आम्हाला तुम्हाला 1000% 100% सांगून टाकतो की ते काम आम्ही काळजीपूर्वक करू जेणेकरून खड्ड्याचं तर आहेच प्रश्न बाकी सामान्य अवजार घ्या शिधाधारक आता कोकणाचं तुम्हाला असं कोकणाचे 2-3 प्रकारापैकी कोकणाचा मी असं म्हणा बोजवारा उडालेला आहे तुम्हाला अजून एक सांगतो की स्वस्त धान्य दुकानं जे नांदेड उत्तरमध्ये असतात का नांदेड जे भागात जे आहेत स्वस्त धान्य दुकानं प्रत्येक एवढे दुकानं आहेत स्वस्त धान्य दुकानदारांचं मी त्याच्याबद्दल काही बोलणार आहे पण एक सांगतो की स्वस्त धान्य दुकान स्वस्त तर धान्य आहे रांगा तर खूप आहेत लोकांना धान्यच भेटणं आले आणि काही लोक तुम्हाला सांगतो याचे 25% ते 50% लोक कंटाळून धान्य सोडून द्यायचे म्हणजे मग त्याचा एक तर त्याची थंब मशीन जे आहे त्या मशीन त्याच्या बंदच आहेत मॅक्झिमम आणि मग त्याच्यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन हे ज्या गोंधळामध्ये ते जे रांगा लावू आहेत त्याच्यापैकी 50% जे मागे लागून जे धान्य देतात तेवढे देतात बाकीचे 20% लोकांना धान्यच भेटणं आणि आमचं ही खरी जिम्मेदारी आमदार विद्यमान आमदाराची आहे की त्यांनी मशीन असो अधिकाऱ्यांना बोलणं सगळ्या गोष्टी करणं गोरगरीब व्हायचं आमदार म्हणतात मी निधी आणला आमदार आपला फोटो काढून एवढ्या करून एवढ्या सोडून हे मी असं म्हणण्याचा उद्देश असा आहे की बा तुम्ही करा ना तुम्ही आज आमदार तुम्हाला सगळ्या माहिती आहे सगळ्या गोष्टी येतात तुम्ही जेवढं पेपरला जसं तुम्ही हजारो कोटी आले म्हणून सांगता त्या अनुषंगाने तुम्ही हे काम लोकांचे झाले पाहिजे तर गोरगरिबाची कामं झाली पाहिजेत आणि हेच आमची तुम्हाला एक विनंती आहे की बाबा या जनतेचे कामं झाले पाहिजे ज्या विषयामध्ये आम्ही राशनचा दुकानदाराचा प्रश्न असो दुकानदाराचा प्रश्न म्हणजे जनतेचा प्रश्न बरं काय दुकानदाराचा म्हणण्यापेक्षा दुकानदाराला आम्ही बोलायला दुकानदाराचा मशिनरीमध्ये त्याला आम्ही काय करावं असे वेगवेगळे प्रश्न आहेत की जे जनतेला त्याचा त्रास होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी लक्ष घालू नक्कीच साहेब हा शेवटचा प्रश्न असेल तुम्ही ज्या मतदारसंघातून इच्छुक आहात त्याच मतदारसंघातून अनेक जे उमेदवार आहेत जे लोक आहेत ते इच्छुक आहेत असं बोललं जातंय आव्हानं आहेत असं वाटतं तुम्हाला सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो की आम्ही एक सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलेला माणूस आहे आम्हाला फार मोठे वारशी नाहीत मी याचा त्याचा कुणाचे आशीर्वाद नाही योगायोगानं म्हणा नशिबानं म्हणा आम्हाला आता यावेळेस संधी भेटायली आणि माझी काही जे लोक आता काँग्रेसचे नेते आहेत त्याला माझी विनंती राहील की तुम्ही अभ्यास करा की आम्हालाही संधी द्या एखाद्या वेळेस आम्हालाही काम करू द्या आदरणीय खासदार वसंतराव चव्हाण साहेबांच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यावेळेस अशी चर्चा झाली की खासदार साहेबाचं म्हणजे बऱ्याचशा विषय तुम्हाला सगळं माहीतच आहे पण आमच्या नांदेड उत्तरनं बरंचसं आपल्याला मी तर असं म्हणेल की नांदेड उत्तरवर खासदार साहेब निवडून आले 59,000 लीड होती त्याच्यापैकी 41,000ची लीड नांदेड उत्तरची आहे मी असं बिलकुल म्हणणार नाही की मी केली पण आम्ही सर्वांनी मिळून त्याच्यात आमचे मुस्लिम बांधव आहेत त्याचं योगदान खूप मोठं आहे ते तर आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं एका जीवानं काम केलं आणि त्याला आम्ही लीड मिळवून द्यायचा प्रयत्न केला आणि ह्या गोष्टी सगळं दूध का दूध पुराणी का म्हणे सगळ्या लोकांना माहीत आहे काय विशेष काय माहीत आहे काय की आमचं एकच म्हणणं आहे की काँग्रेसच्या जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आता उदाहरण की आता मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो आम्ही काँग्रेसचं काम आम्ही जवळपास तुम्हाला सांगितलं आता की बा आम्ही जवळपास वयाच्या 25व्या वर्षापासून 22व्या वर्षापासून आम्ही काँग्रेसचं काम करतो आज जवळपास आम्ही 25-30 वर्ष झालं रात्रदिवस या पक्षासाठी झटत आहोत काम करत आहोत त्याच्या मागे आता हे शिवसेनेचे बालाजी कन्याच्या अगोदर जे बी आमदार किंवा मंत्री वगैरे झाले किंवा आमच्या नांदेड उत्तरमध्ये झाले आमचं काय म्हणणं त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप झटलो त्याच्यासाठी काम केलं आता आमचं एकच आहे आम्ही सुद्धा मागच्या वेळेसही तिकीट मागितलं होतं आमची तिकीट मागितलं आमची काही दखल घेण्यात आली नाही त्याच्या अगोदरही काही लोकांनी म्हणजे 2 वेळेस मीच पण नाही बऱ्याच दोघांनी तिकीट मागितलं होते तो आम्हाला आणि त्यातल्या आमचं एकच म्हणणं आहे की आता भूमिपुत्रांना
आणि स्थानिकांना तुम्ही संधी द्यावी. का आमचा हा अधिकार नाही का? आम्ही इथं आम्ही काम करू शकत नाही का? आम्ही का फरक पडत आहे? प्रत्येक दुसऱ्याला तुम्हाला सांगतो, कोणालाही संधी दिली त्याला कळलं ना काय करते काम नाही. आणि एकदा काम करते वेळेस तुम्हाला सांगतो आमचं मी असं म्हणणार नाही अन्याय, पण एक सांगतो की खरंच आम्हाला पहिल्या आतापर्यंत आम्हाला म्हणजे चांगल्या कार्यकर्त्याला बरंचसं बाजूला ठेवण्यात आलं. आणि योगायोगानं आज आम्हाला भूमिपुत्राला आणि या एरियातील जे निष्ठावंत आहे ना, आता खरं म्हणजे या जी काँग्रेस पक्षाकडे विनंती राहील त्यांना आम्हाला न्याय द्यावा. आणि बघू आताही म्हणायत काही लोक आताही म्हणायत बा आम्हीच हे तसं नाही. त्यांनी खरं म्हणजे म्हणायला पाहिजे की आता ह्या जे सिनियर कार्यकर्ते ज्यांनी पक्षात झटले त्याच्यावर कोणातरी संधी द्यावी. आता याच्यावर काय बोलू शकतो आपल्या मोठ्या की जनतेला सगळं माहीत आहे आणि जनता हे जे जनता ठरवी काँग्रेसची श्रेष्ठी ठरवल आणि त्या निशोगानं श्रेष्ठी जे ठरवल ते आम्हाला मान्य राहील. आता काँग्रेसच्या बाबतीमध्ये ज्यांनी तिकीट मागितलेत म्हणजे काही हे माहिती माझं एकच सांगणं आहे, जनतेला माहिती आहे. काही जणांनी मी स्पष्ट सांगू इच्छितो की खरं एकही गोष्ट याच्यात खोटी नाही. BJPत तुम्ही काम करता, BJPचं काम तुम्ही करता, BJPमध्ये फिरता, BJPचं मी पुढचं बोलणार नाही तुम्ही BJPचं काम केल्यानंतर जनता पाहायली तुम्ही BJPचं काम करायला आणि तुम्ही पुन्हा काय करता काँग्रेसकडे मागणी करता. हे जनतेला माहिती आहे बरं का. मी हे काही तर महाभाग असे झाले, काही नंतर आता परवा या 15 दिवसाखाली पुन्हा आम्ही काँग्रेसचेच आहोत आणि त्याच्यासोबत दुसरे काही लोक काँग्रेसचेच आहोत म्हणून आले आणि काँग्रेसचे आहोत आम्ही काही म्हणा आम्ही त्याचं स्वागत केलं. काँग्रेसचे राहा काँग्रेसचं का आम्ही म्हणणार नाही बा मोठे माणसं आहेत तुम्ही सगळेजण आपण मिळून काँग्रेस बरं आहे की चांगली गोष्ट आहे. काँग्रेसला पुन्हा उभारी येईल आमचं काही म्हणणं. आपण सगळेजण मिळून काम करू. श्रेष्ठीनं ज्यांना तिकीट दिलं त्याचं आपण काम करू असं आहे. आणि आमचं आजही सांगणं आहे जनतेला विनंती आहे माझी सगळ्या नांदेड उत्तरीमधील जनतेला असो की आमच्या काँग्रेसच्या श्रेष्ठीला आमचं एकच सांगणं आहे की बुवा निष्ठावंतायला आणि भूमिपुत्राला इथं तुम्ही वाव द्यावा ते कोणी असो. नक्कीच भूमिपुत्रांना या बारीला संधी दिली पाहिजे. जे स्थानिकचे नेते आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठीने संधी दिली पाहिजे असं पावडे साहेबांचं म्हणणं होतं. पाहत राहा हॅलो नांदेड.